दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। आज दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरूच आहे, तर दुसरीकडे बेस्टच्या संपामुळे रिक्षा चालकांकडून नागरिकांची लूट सुरू आहे। त्यामुळे सामान्य नागरिक प्रचंड हैराण झाले। कुर्ला बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। कुर्ला बस स्थानकावरून आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी प्रवाशांसोबत बातचीत केली आहे, पाहूया। मुंबईमध्ये बेस्टचा संप असल्यामुळे सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्यांना त्रास होताना दिसून येते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बस जी आहे बेस्टची असायची, मात्र बसचा संप असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षांचा वापर केला जातो। प्रवासी या ठिकाणी मी कुर्ला स्थानकाच्या बाहेर आहे, आपण पाहू शकता मोठ्या संख्येने इथे सांताक्रूज, वरळी, बांद्रा या ठिकाणी बस जातात। मात्र बसचा संप असल्यामुळे रिक्षा इथे मोठ्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। बस नाही म्हणून किती तकलीफ आहे। आता तर 9:30 10ला या बघा किती पब्लिक इकडे रोड इकडे तिकडे फिरते, रिक्षा किती पूर्ण पडणार। बस तर पाहिजे लई त्रास आहे। तुम्ही अर्धा तास थांबा बघा किती पब्लिक इथे लाईन उभी राहते। बस नाही म्हणून सगळ्यांना त्रास आहे। जास्त ते कामाला जायचा टाईम आहे 10 10:30 वाजताचा, त्या टायमाला तर बस पाहिजे। असं सॅटर्डे आहे ठीक आहे, पण काय ते हाय हाल बिल। प्रवाशांचा मोठा हाल आहे की सगळ्यांकडे मीटरचे जायचे पैसे नाही, लोकांना भरपूर त्रास आहे। रिक्षा असल्यावर काय शेअरिंग आहे तर कुठे फायदा आहे, नाही तर मीटरने लोक जाऊ शकत नाही। बसने थोडाफार त्यांना फायदा होतो आणि रिक्षा काय कुठे जाणार, एवढं मीटरप्रमाणे कुठे परवड